नमस्कार मित्रांनो, मी धनश्री पाटील गोवर्धन क्लासेस स्टडी इन मॅथमॅटिक्समध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत करते. आपण ऑपरेशन ऑफ फ्रॅक्शन हा चॅप्टर पाहत आहोत. आजच्या लेक्चरची सुरुवात आपण गणेश वंदनाने करणार आहोत. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्न कुर्मे देव सर्वकार्येषु सर्वदा. पहा, पार्ट 3 मध्ये आपण मिक्स नंबर आणि होल नंबरचं कॉम्बिनेशन पाहणार आहोत. पार्ट 2 आणि पार्ट 1 मध्ये आपण त्यामध्येही आपण बरेच कॉम्बिनेशन बघितलेले आहेत, ते तुम्ही पाहू शकता. पहा, मिक्स नंबर 2 इंटिजर 3/4 + 5 असं जर आपल्याला विचारलं तर त्याचे ॲडिशन्स कसे करायचे असतात. मी तुम्हाला नेहमीच सांगत आहे, मिक्स नंबरचा इम्प्रॉपर नंबर करून घ्या आणि फ्रॅक्शन आणि होल नंबरची ॲडिशन तुम्हाला सांगितलेली आहे, त्यामुळे ती प्रॅक्टिस पुन्हा इथं होऊन जाते. वेगवेगळ्या पद्धतीनं प्रत्येक वेळी करण्यापेक्षा आपण जे शिकलो आहोत त्याच पद्धतीमध्ये ते एक्झाम्पल कसं आपल्याला कन्वर्ट करता येईल या पद्धतीने जर अभ्यास केला तर तो खूप सोपा होऊन जातो. पहा, 2 × 4 + 8 + 3 11/4 + 5 याचा असा हा मिक्स नंबर इम्प्रॉपर नंबर तयार झाला. त्यानंतर इथं क्रॉस मल्टिप्लिकेशन करायचे असते. 5ला काय डिनॉमिनेटर आहे, 1 डिनॉमिनेटर आहे, हे पण मी क्लिअर केलं होतं लास्ट लेक्चरमध्ये. त्यामुळं याची क्रॉस मल्टिप्लिकेशन काय तर होतं, 11 × 1 = 11च होणार. 5 × 4 इथं राहणार आणि 4 × 1 = 4 होणार. त्यामुळं शॉर्टकट काय आहे, 11 + 4 × 5/4 हे असं लिहायचं असतं. याचं आन्सर येणार 20 आणि याची ॲडिशन येणार 31. इतक्या सोप्या पद्धतीने हे करायचं असतं. मी नेहमीच सांगत आले, प्रत्येक पद्धतीची तुम्ही जे तुमच्यासमोर कन्सेप्ट येतात त्याची तुम्ही 50-55 एक्झाम्पल घेऊन प्रॅक्टिस करा. यामध्येही तुम्ही प्रॅक्टिस करायची आहे. या प्रॅक्टिसमुळं ॲक्युरसी आपली खूप वाढते. त्यानंतर आपण काय बघणार आहोत, मिक्स नंबर मायनस होल नंबर. मिक्स नंबर मायनस होल नंबर बघा, 9 इंटिजर 2/3 - 4 यामध्ये 9 × 3 27 + 2 29/3 - 4. पुन्हा तेच 29 ॲज इट इज -3 × 4/3 29 - 12 17/3 इज द आन्सर. नेक्स्ट, मिक्स नंबर इंटू होल नंबर. ऑब्वियसली पहा, 2 इंटिजर 3/4 × 5. ओके, अगेन 11/4. मगाशीच आपण ॲडिशनमध्ये हे एक्झाम्पल केलेलं आहे इम्प्रॉपर, आणि त्यानुसार आता मात्र रूल चेंज होतात. मी हे तुम्हाला रँडमली सांगते. ॲडिशन सबट्रॅक्शनचे रूल मल्टिप्लिकेशन डिव्हिजनमध्ये राहत नाहीत. इथं डिनॉमिनेटर लाईक असू दे अनलाईक असू दे, क्रॉस मल्टिप्लिकेशन करायचे नसतात. अनलाईक फ्रॅक्शनचे लाईक फ्रॅक्शन करायचे नसतात. न्यूमरेटर इंटू न्यूमरेटर, डिनॉमिनेटर इंटू डिनॉमिनेटर. इथं 5ला काहीच डिनॉमिनेटर नाही आहे, म्हणजेच तिथं 1 असतो. ठीक आहे, मग काय होणार, 11 × 5 4 × 1 दॅट मीन 4 55/4. ओके, नेक्स्ट, मिक्स नंबर डिवायडेड बाय होल नंबर. लास्ट वन. इथं रिसिप्रोकल हा पार्ट येतो. रूल तोच आहे, रिसिप्रोकल केल्यानंतर मल्टिप्लिकेशन करायची असती आणि पुन्हा न्यूमरेटर इंटू न्यूमरेटर, डिनॉमिनेटर इंटू डिनॉमिनेटर. पण तेच एक्झाम्पल मी खाली घेतलेलं आहे समजण्यासाठी, आणि तुम्हीही असंच करायचं आहे. जे मल्टिप्लिकेशनमध्ये तुम्ही एक्झाम्पल घ्याल तेच तुम्ही डिव्हिजनमध्ये घेऊन पहा. दोन्ही क्वेश्चनमध्ये किती आन्सरमध्ये चेंज येतो, डिफरन्सेस येतात ते तुमच्या लक्षात येईल. 2 इंटिजर 3/4 डिवायडेड बाय 5. अगेन इम्प्रॉपर नंबर इज 11/4 डिवायडेड बाय 5. 11/4 ॲज इट इज. प्रोसेस चेंज करायची, आपल्याला ऑपरेशन चेंज करायचं आहे. डिव्हिजनचा अपोजिट आहे मल्टिप्लिकेशन, आणि 5चा रिसिप्रोकल करायचा आहे. जेव्हा आपण डिव्हिजनचा मल्टिप्लिकेशन घेतो तेव्हा नेक्स्ट फ्रॅक्शन, नेक्स्ट नंबरचा रिसिप्रोकल करायचा असतो. आणि रिसिप्रोकल या पार्टमध्ये मी तुम्हाला फ्रॅक्शनचा रिसिप्रोकल शिकवलेला आहे, युनिट फ्रॅक्शनचा शिकवलेला आहे, आणि नंबरचा पण रिसिप्रोकल शिकवलेला आहे. 5 डिवायडेड बाय 1 दॅट मीन रिसिप्रोकल इज 1/5 अँड आन्सर इज 11 × 1 11 4 × 5 20. ओके, नेक्स्ट, आता याचं मिक्स नंबर आणि होल नंबरचं कॉम्बिनेशन बघितलं. आता हे एक्सचेंज करायचे, होल नंबर फर्स्ट घ्यायचे आणि मिक्स नंबर सेकंड घ्यायचे. आन्सर चेंज होतात. आपली करण्याची पद्धती आपल्याला
रूल त्याचे चेंज होतात. रूल चेंज होतात म्हणजे ॲप्लिकेशन्स त्याच असतात. कसं करायचं आहे, गोंधळ करून घ्यायचा नाही. ठीक आहे. या एक्झाम्पल आणि त्या एक्झाम्पलमध्ये कम्पॅरिझन्स करायचे आणि बघायचं की काय चेंजेस आले, म्हणजे ते आपल्या लक्षात येतं. पहा, होल नंबर प्लस मिक्स नंबर, होल नंबर 3 प्लस 2 इंटिजर 4/5. ओके, यामध्ये 3 ॲज इट इज येणार, याचा इम्प्रॉपर नंबर तयार होणार. 2 × 5 10 प्लस 4 14/5. आता इथं क्रॉस मल्टिप्लिकेशन करताना 3 × 5 प्लस 14 असं झालं. मगाशी नंबर पुढं होता, ॲडिशन होती आणि मग मल्टिप्लिकेशन होती. इथं ते चेंज झालं. हा चेंज तुमच्या लक्षात आला पाहिजे. रूल नाही चेंज झाला, रूल नाही चेंज, रूल तोच होता. रूल काय आहे, क्रॉस मल्टिप्लिकेशन करायचे. अनलाईक आहे, याला डिनॉमिनेटर 1 आहे, अनलाईक फ्रॅक्शन आहे, त्याला क्रॉस मल्टिपल करा. तिथेही क्रॉस मल्टिपलच केलं होतं, पण त्या स्टेपमध्ये आणि या स्टेपमध्ये फरक आहे. कारण त्यामध्ये मिक्स नंबर प्लस होल नंबर होता आणि इथं होल नंबर प्लस मिक्स नंबर आहे. ठीक आहे, त्यामुळं आन्सर काय होणार, 15 प्लस 14 29/5. ओके, देन होल नंबर मायनस मिक्स नंबर, 3 minus 2 integer 4/5. 3 minus again improper 14/5. Cross multiplication, 3 × 5 minus 14/5. 5 1s are 5. 15 minus 14 1/5 is the answer. Next one, whole number into mixed number. होल नंबर आणि मिक्स नंबर पुन्हा तेच, मिक्स ॲड मल्टिप्लिकेशन करताना आपल्याला क्रॉस मल्टिप्लिकेशनची जरूरत नसते, पण प्रॉपरचा मिक्स नंबरचा इम्प्रॉपर करण्याची गरज पडते. ठीक आहे, याचा आपण इम्प्रॉपर केला 14/5 आणि न्यूमिरेटर इंटू न्यूमिरेटर, इथं डिनॉमिनेटर काहीच नाही, तो 1 आहे, हे लक्षातच ठेवा. 3 × 14 1 × 5 5 14/5. ओके, लास्ट वन, होल नंबर अँड डिवायडेड बाय मिक्स नंबर. होल नंबर डिवायडेड बाय मिक्स नंबरचा आन्सर काय होणार आहे पाहून घ्या. 3 divided by 2 integer 4/5. Again improper is 14/5. 3 into reciprocal of 14/5 is 5/14. Again numerator into numerator, 3 into 5, denominator 1 into 14 14, 15/14 is the answer. ओके, अशा प्रकारे मी प्रत्येक कॉम्बिनेशनमध्ये त्याचे प्लेस चेंज केलेले आहेत. मिक्स नंबर पहिल्यांदा घेतला, होल नंबर त्यानंतर घेतला, त्यामध्ये ॲडिशन सबट्रॅक्शन मल्टिप्लिकेशन डिव्हिजन घेतली, त्यामध्ये चेंज केली. होल नंबर पहिल्यांदा घेतला, मिक्स नंबर त्यानंतर घेतला आणि त्यामध्ये पुन्हा ॲडिशन सबट्रॅक्शन मल्टिप्लिकेशन डिव्हिजन केली. अशा प्रकारे एका ठिकाणी तुम्हाला सगळ्या प्रकारचे कॉम्बिनेशन्स बघायला मिळतील. त्यामुळं हा व्हिडिओ पहा, त्याची प्रॅक्टिस करा, या एक्झाम्पलची प्रॅक्टिस करा. फक्त पाहून होणार नाही, तुम्ही जेव्हा त्याची प्रॅक्टिस कराल, न्यूमरिकली तुम्ही जेव्हा सोडवाल, छोटे छोटे नंबर घ्यायचे आहेत, खूप मोठ्या नंबरकडे जायचं नाही आहे, सिंगल डिजिट नंबरच घ्यायचे आहेत. मी पण पहा 2 integer 4/5 घेतलेला आहे. आपल्याला ती कन्सेप्ट लक्षात राहिली पाहिजे, ती प्रोसेस लक्षात राहिली पाहिजे, स्टेप्स लक्षात राहिल्या पाहिजे. यासाठी प्रॅक्टिस महत्त्वाची आहे. नंबर छोटे घ्या, प्रॅक्टिस भरपूर करा आणि त्यानंतर तुम्ही एक्झाम्पल सोडवू शकता. फ्रॅक्शनचा कोणताही एक्झाम्पल तुम्ही सोडवू शकता. तुम्ही जर पार्ट 1 पासून पाहत आलात तर तुमच्या लक्षात येईल बऱ्याच प्रकारचे कॉम्बिनेशन आपण आत्तापर्यंत बघितलेले आहेत. आणखीन 4थ्या पार्टमध्ये आपण पुढचं कॉम्बिनेशन पाहणार आहोत. अशा प्रकारे माझा व्हिडिओ लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. थँक्यू सो मच.